नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अजय शिंदे आणि त्याची बायको यांची साक्ष झाल्यानंतर नागरदास मॅडम जज साहेबांसमोर म्हणतात की माय लॉर्ड, मला असं वाटलं होतं की ॲडव्होकेट वल्लरी भामरे या अभ्यासपूर्वक केस लढत असतील, पण नाही. कारण अजय शिंदे याला 7 वर्षापूर्वी एका खुनाच्या खटल्याखाली खोटे पुरावे दाखल केल्याबद्दल 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा मिळाली होती आणि त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, असं म्हणत आता त्या जज साहेबांना पुरावे दाखवतात. पुढे त्या म्हणतात, याच्यासारखा माणूस मंजुषा मॅडम सारख्या सभ्य बाईवरती खोटे आरोप करणं साहजिक आहे. त्यामुळेच माझी कोर्टाला रिक्वेस्ट आहे की मंजुषा मॅडमला बेलवर सोडण्यात यावं. त्यामुळेच मंजुषाची पुराव्यांच्या अभावी बेलवर सुटका होते. जज साहेब आता पुढची तारीख देतात. त्यामुळे आता मंजुषा मुद्दामच वल्लरीला खुन्नस देत नागरदास मॅडमकडे जाते आणि त्यांना थँक्यू म्हणते. तेव्हा आता वल्लरीसमोरच नागरदास मॅडम मंजुषाला वेलकम असं म्हणतात. त्यामुळे वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता वल्लरी जेव्हा इन्स्पेक्टर मोरेंकडे जाते तेव्हा ते तिची माफी मागत म्हणतात की सॉरी वल्लरी मॅडम, आज सकाळीच मंजुषाच्या माणसाने माझ्या मुलीला शाळेतून उठवलं, त्यामुळे मला खोटं बोलावं लागलं. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला, तेजाला, मनोजला आणि हर्षितला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता तेजा वल्लरीला म्हणते की ही केस वाटते तितकी सोपी नाहीये. आता सगळेजण जेव्हा घरी येतात तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते, हे बघ वल्लरी, तू अशी खचून जाऊ नकोस. मंजुषाची फक्त बेलवर सुटका झालेली आहे. अजून केसचा निकाल लागलेला नाही. आत्ताशी पहिली हेरिंग होते. कदाचित नागरदास मॅडमला मंजुषाचं सत्य माहीत नसेल. आपण त्यांना कॉल करून सगळं सांगूया. त्यांना जर सत्य समजलं तर त्या नक्कीच बॅकआउट करतील असं मला वाटतं. त्यावर आता वल्लरी म्हणते की नाही, त्यांना जरी सत्य माहीत असलं ना तरी त्या फक्त हळहळ व्यक्त करतील, पण त्या बॅकआउट कधीच करणार नाही, कारण त्यांना केस हारण्याची सवय नाहीये. त्यावर आता तेजा म्हणते की हो, ती बाई ना मला खरंच माजुरडी वाटली. तेव्हा मनोज सुद्धा वल्लरीला धीर देत म्हणतो की हे बघ वल्लरी, तू अजून खचून जाऊ नकोस. एक मार्ग बंद झाला म्हणून काय झालं, दुसरा मार्ग नक्कीच उघडेल. आता इकडे घरी आल्यानंतर तेजा तिच्या विचारात असते. तितक्यात आता हर्षित येऊन तिला विचारू लागतो, तेजा काय झालंय, झोप येत नाहीये का, मी तुझ्या पायाला तेल लावून मॉलिश करू का. त्यावर आता तेजा हसते आणि म्हणते की नाही नको, पण माझ्या डोक्यात सतत एकच गोष्ट फिरते की आजपर्यंत एकही केस न हरणारी वल्लरी, तिच्यावर आज नागरदास मॅडमनी मात केली आणि ती काहीच बोलली नाही. याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. त्यावर हर्षित म्हणतो की मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत होतो. तेव्हा आता तेजा म्हणते की मला काळजी वाटते ती मिठूची. मिठूचा जेव्हा विषय निघाला तेव्हा तर मला खूप भीती वाटली होती. ती बाई आपल्या मिठूला काही करणार तर नाही ना. बघ ना, तिच्याच मोलकरणीची म्हणजेच शारदाची काय चूक होती, तिला सुद्धा त्या बाईने ठार केलं. त्यावर आता हर्षित तिला म्हणतो, हे बघ तेजा, याचा विचार वल्लरी ताईने नक्कीच केला असेल, त्यामुळे तू अजिबात त्याची काळजी करू नकोस, आपल्या मिठूला काहीच होणार नाहीये असं म्हणत आता तो तेजाला मिठी मारतो. आता इकडे मनोजला अचानक जाग येते. तेव्हा बघतो तर वल्लरी एकटीच तिचा विचार करत बसलेली असते. त्यामुळे मनोज तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो, वल्लू काय झालं, तू केस हरशील याचा विचार करतीयस का. हे बघ, अजून केसचा निकाल लागलेला नाही आणि माझी खात्री आहे की ही केस तू नक्कीच जिंकशील. त्यावर आता वल्लरी त्याला म्हणते की मी केस हारो किंवा जिंको याची मला अजिबातच काळजी नाहीये. माझ्या मनात विचार येतोय तो मंजुषाचा, कारण मंजुषाची बेलवर सुटका झालेली आहे. आता ती जास्तच चवताळली असेल, त्यामुळे ती शांत बसणार नाही. बाहेर आल्यानंतर ती नक्कीच काही ना काही करेल, त्यामुळे सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे. पुढे ती म्हणते की पुढच्या हेरिंगला सुद्धा ती येताना आणखीच विषारी बनून येईल. तेव्हा मनोज तिला म्हणतो, हे बघ, तिने काहीही केलं तरी आपण त्याला तोंड द्यायला तयार आहोत, त्यामुळे आपण सुद्धा तयारीनिशी जाणार आहोत. आता इकडे इंदुमती जेव्हा बाहेर येते तेव्हा काही बायका तिच्या जवळ येतात आणि तिला विचारू लागतात, तूच का त्या वल्लरीची सासू. त्यावर ती म्हणते, कोण आहात तुम्ही, जा इथून.
तेव्हा आता त्या बायका म्हणतात, असं कसं जाऊ, आता तुला चांगलंच दाखवू, असं म्हणत त्या आता इंदुमतीच्या तोंडाला काळं फासतात. त्यामुळे इंदुमती जोरजोरात आवाज देऊ लागते. तिच्या आवाजाने मनोज आणि हर्षित बाहेर येतात. आता हे सगळं पाहिल्यानंतर हर्षितने डोक्याला हात लावलेला असतो. आता दोघंही तिथे पळत येतात आणि त्या बायकांपासून इंदुमतीची सुटका करत तिला आत घेऊन जातात. आता आत गेल्यानंतर त्या बायकासुद्धा त्यांच्या मागे आलेल्या असतात. त्यामुळे आता हर्षित पटकन दरवाजा लावून घेतो. मात्र इंदुमतीला खूप राग आलेला असतो. त्यामुळे ती आता तिथे असलेल्या टेबलवरचा चाकू घेते आणि दरवाजा उघडत त्या बायकांवर उगारते आणि म्हणते की माझ्या तोंडाला काळं फासताय, या इकडे. आता तिला घाबरून सगळ्याच तिथून पळ काढतात. आता हर्षित आणि मनोज इंदुमतीला आत घेतात आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळानंतर वल्लरी घरी येते. तेव्हा इंदुमतीच्या तोंडाला काळं फासलेलं बघून ती तिच्या जवळ जाऊन विचारू लागते की सासूबाई, हे काय झालं आणि कसं झालं. त्यावर इंदुमती म्हणते की आत्ता तुला वेळ मिळाला का मला विचारायला, इतका वेळ कुठे गेली होतीस आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. हे बघ वल्लरी, मला माहीत आहे तुला माझा राग आहे, त्यामुळे तुझा नवरा आणि तुझ्या त्या मैत्रिणीसुद्धा सतत माझा अपमान करत आल्या. पण आता मात्र डोक्यावरून पाणी गेलंय. माझ्या तोंडाला काळं फासून बाहेरच्या लोकांनी माझा अपमान केला आहे. त्यामुळे वल्लरीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तेव्हा इंदुमती तिला म्हणते, तुला तुझ्या नवऱ्याची शपथ आहे, हे ज्यांनी कोणी केलं असेल त्याला शिक्षा दे आणि माझ्या अपमानाचा बदला घे. इंदुमती खूपच रागात असते. त्यामुळे ती उठून आता तिथे असलेलं कायद्याचं पुस्तक हातात घेते आणि वल्लरीच्या हातात देऊन म्हणते की घे हे आणि वाच. जो अभ्यास करायचा तो कर, पण एक लक्षात ठेव, त्या हलकट बाईला म्हणजे मंजुषाला तुरुंगात घातल्याशिवाय माझ्या तोंडाचं हे काळं पुसणार नाही. त्यामुळे आता वल्लरीसुद्धा तिला वचन देते की हो सासूबाई, त्या बाईला नक्कीच शिक्षा होईल. आता दुसऱ्या हेअरिंगसाठी जेव्हा वल्लरी तयार होऊन कोर्टात जात असते तेव्हा आता इंदुमती तिच्या हातामध्ये तिची फाईल देते आणि म्हणते की वल्लरी, एक लक्षात ठेव, तुला आज केस जिंकायचीच आहे. तितक्यात आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी थांब. त्यामुळे सगळेजण आता प्रेरणाकडे बघू लागतात. तेव्हा प्रेरणा म्हणते की आपल्या मिठूचं काय, तिला आज कोर्टामध्ये हजर करायचंय, पण तू तर आम्हाला तिच्याशी कॉन्टॅक्ट करू दिला नाही, तर तिला आज कसं कळेल. तेव्हा आता तेजा सुद्धा म्हणते की हो वल्लरी, मिठूला कसं कळेल की कोर्टात काय काय चालू आहे. आपली मिठू न्यूज चॅनल बघत असेल का, आज तिला खरंच कोर्टात यायचंय ही गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचली असेल का मी तिला कॉल करून सांगू. त्यावर आता वल्लरी काही न बोलता फक्त एक स्माईल देते. आता इकडे कोर्टाजवळ आल्यानंतर हर्षित कॉल करत असतो. तितक्यात आता मंजुषा आणि नागरदास मॅडम तिथे येतात. तेव्हा मंजुषा हर्षितला म्हणते, खूप वाईट वाटतंय तुमच्याकडे बघून, कारण तुमच्या लग्नाला 1च महिना झाला आहे ना, तरी सुद्धा तुमच्या नशिबात दुरावा लिहिलेला आहे. त्यामुळे आता हर्षितला जरा आश्चर्य वाटू लागतं. पुढे ती म्हणते, तसं तर लग्नाआधी तुम्हाला संसार सुख मिळालंच आहे, पण आता तुम्ही एकमेकांपासून दूर व्हाल, कारण लवकरच आता तेजा तुरुंगात जाईल. त्यामुळे हा दुरावा तुम्हाला सहन करावा लागेल. त्यामुळे तुमच्याकडे पाहून खरंच कणव वाटतेय. तितक्यात आता प्रेरणा, वल्लरी आणि तेजा तिथे येतात आणि तिला म्हणतात, खरं तर कणव तुझ्याकडे पाहून आम्हाला वाटतेय, कारण तुरुंगात जर कोणी जाणार असेल तर तू आहेस, कारण तुला अनेक अशा अल्पवयीन मुलांचे शाप लागले आहे. त्यामुळे तुझी सुटका होणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव मंजुषा. इतक्यात तिथे काही रिपोर्टर्स येतात आणि मंजुषाला प्रश्न विचारू लागतात की मंजुषा मॅडम, तुम्हाला शिक्षा होईल याची भीती वाटतेय का. त्यावर मंजुषा उत्तर देते, कर नाही त्याला डर कशाला, मी जर काही केलंच नाहीये तर मला शिक्षा का मिळेल. मी जे काही केलंय ते सगळ्यांनाच माहीत आहे. आजवर मी माझं सगळंच आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केलं आहे. त्यामुळे अशा पुण्याच्या कामासाठी मला शिक्षा का मिळेल. आणि ह्या मुली माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करत आहेत, त्यामुळे या गोष्टीला तथ्य नाहीये. आता मंजुषा हात जोडून ड्रामा करू लागते आणि म्हणते की तरी देखील या मुलींना देव माफ करो.
पुढे ते रिपोर्टर्स तिला विचारू लागतात, जर तुमचे गुन्हे सिद्ध झाले आणि तुम्हाला शिक्षा मिळाली तर तुम्हाला कसं वाटतंय? त्यावर आता ती जरा रागातच म्हणते की तुम्हाला माझ्याबद्दल कदाचित काही माहीत नसावं, त्यामुळे तुम्ही असले प्रश्न मला विचारताय. आता मंजुषा मुद्दामच हसून म्हणते, जर मी काही केलंच नाहीये तर सिद्ध होण्याचा प्रश्नच येत नाही. आता ते रिपोर्टर्स नागरदास मॅडमकडे वळतात आणि त्यांना विचारू लागतात की तुमचं या केसबद्दल काय म्हणणं आहे. त्यावर नागरदास मॅडम म्हणतात, मी तर स्पष्ट हेच बोलेल की चोर सोडून संन्यासाला शिक्षा मिळते, कारण मंजुषाताईसारख्या सभ्य बाईला या प्रकरणात कोवण्यात येत आहे. खरं तर शिक्षा या मुलींना व्हायला पाहिजे, कारण त्यांनीच अल्पवयीन मुलींचं किडनॅपिंग करून त्यांच्यावर अत्याचार केले आहे. या मुलींचं एक रॅकेट आहे आणि लवकरात लवकर त्याचा शोध आम्ही घेऊ आणि यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवण्याचा प्रयत्न मी करेन. त्यामुळे आता रिपोर्टर्स वल्लरीकडे जातात आणि तिला विचारू लागतात की ॲडव्होकेट वल्लरी भांबरे, तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर आता वल्लरी, तेजा आणि प्रेरणा एकच वाक्यात बोलतात की आमचं फक्त सध्या एवढंच म्हणणं आहे, सत्यमेव जयते, असं म्हणून ते त्यांना उत्तर देतात आणि तिथून निघून जातात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, ॲडव्होकेट नागरदास मॅडमने मिठूसोबत तिच्या वडिलांना सुद्धा या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे आता पुढे काय होईल हे सगळं सविस्तरपणे पाहायला मिळेल उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.